नमस्कार मित्रांनो. आपल्यापैकी ना प्रत्येकाला असं वाटतं की आपलं स्वतःचं काहीतरी असावं, आपण स्वतःचे मालक असावं. पण तुम्हाला माहिती आहे का की दरवर्षी सुरू होणाऱ्या स्टार्टअप पैकी जवळपास आहे ना 90% व्यवसाय पहिल्या ना 5 दिवसातच खराब होतो, बंद पडतो. असं का होतं माहिती आहे का? कारण फक्त पैसा असून व्यवसाय चालत नाही मित्रांनो. तर तो चालवण्यासाठी ना तुमच्याकडे ना असं विशिष्ट माइंडसेट असावं लागतं. ते जर तुमच्यात नसेल ना तर तुमचा व्यवसाय पहिल्या वर्षातच बंद पडू शकतो. स्वतःची गाडी, स्वतःचं ऑफिस आणि स्वतःचा ब्रँड कोणाला आवडणार नाही? नोकरी करून आहे ना फक्त आहे ना दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करतो. पण व्यवसाय करून ना आपण स्वतःचं साम्राज्य उभा करतो. पण हे साम्राज्य उभं करण्यासाठी ना फक्त स्वप्न बघून चालत नाही भावड्याहो. तर वाघाचं काळीज आणि चाणक्याची बुद्धी पण त्याला लागते. आज आहे ना मी तुम्हाला असे 5 सुवर्ण गुण सांगणार आहे जे धीरूभाई अंबानी पासून आहे ना रतन टाटांपर्यंत प्रत्येक यशस्वी माणसामध्ये होते. तर चला मग तुमच्या उद्योजकतेच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया आणि अशा 5 गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत ज्या प्रत्येक व्यवसाय सुरू करणाऱ्याच्या रक्तास असाव्या लागतात. जर तुम्ही पण आहे ना नवीन व्यवसाय सुरू करणार असाल ना तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि या 5 गोष्टी कोणत्या आहे ना त्या लगेच एका कागदावर तुम्ही ना लिहून ठेवा. आणि म्हणजे काय की तुम्ही विसरणार नाही. चला तर तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो मी. पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती का? जोखीम व्यवस्थापन म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. ही पहिली गोष्ट म्हणजे ना रिस्क घ्यायची तयारी तुमच्यामध्ये असली पाहिजे मित्रांनो. अनेक जण म्हणतात की बिझनेस म्हणजे फक्त जुगार आहे, पण खरं तर तसं नाहीये. यशस्वी उद्योजक हा गॅम्बलर नसून तो रिस्क मॅनेजर असतो. म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्ही घ्या. म्हणजे एखादा निर्णय घेण्यापूर्वी ना त्याचे फायदे काय आहे, तोटे काय आहे याचा नीट अभ्यास तुम्ही करा. जर नुकसान झालं ना तर ते पचवण्याची तुमची तयारी आहे का हा पण तुम्ही विचार करा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जर तुम्ही तुमची सगळी बचत एकाच वेळी एकाच गोष्टीवर खर्च केली किंवा लावली ना तर ती आंधळी रिस्क होती मित्रांनो. पण जर तुम्ही छोट्या स्तरावर सुरुवात करून मार्केट तपासलं तर ती कॅल्क्युलेटेड रिस्क झाली मित्रांनो. म्हणजे तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो धीरूभाई अंबानीचं. म्हणजे धीरूभाई अंबानी ना जेव्हा येमेन मध्ये पेट्रोल पंपावर काम करायचे ना तेव्हा तिथं चांदीची नाणी चालत होती. म्हणजे चांदीची नाणी चलनामध्ये होती. त्यांना समजलं की त्या नाण्यामध्ये चांदीची किंमत नाण्यांच्या किमतीपेक्षा जास्त आहे. मग त्यांनी काय केलं माहितीये का? एक मोठी जोखीम घेतली आणि आपली सर्व बचत लावून ती नाणी जमा केली. ती नाणी जमा करून ती वितळली आणि चांदी विकली आणि त्यातली चांदी विकली आणि त्यातून त्यांना मोठा नफा झाला. म्हणजे काय कर संधी ओळखणं आणि ती पदरात पाडण्यासाठी ना जोखीम पत्करणं हा यशस्वी उद्योजकाचा पहिला गुण आहे. म्हणून हा गुण तुमच्यामध्ये असला पाहिजे मित्रांनो. चला आता मी तुम्हाला दुसरा मुद्दा सांगतो, दुसरी गोष्ट सांगतो. दुसरी गोष्ट कशी आहे तर समस्या सोडण्याची दृष्टी असली पाहिजे बा तुमच्याकडे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की समस्या सोडवणे. आता जगातील सर्वात मोठे ब्रँड्स हे फक्त उत्पादन विकत नाही तर ते लोकांची कोणती तरी समस्या सोडवतात. म्हणजे तुम्ही काय विकता यापेक्षा ना तुमच्या उत्पादनामुळे ग्राहकांचं आयुष्य कसं सोपं होणार आहे यावर तुम्ही लक्ष द्या मित्रांनो. जेव्हा तुम्ही लोकांच्या अडचणी सोडवता तेव्हा लोक आहे ना तुम्हाला पैसे द्यायला तयार होतात. त्यामुळे नेहमी विचार करा की माझ्या मार्केटमध्ये सध्या काय अडचण आहे आणि ती मी कशी सोडू शकतो. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. आता तिसरा मुद्दा काय माहिती मित्रांनो? तुमच्याकडे ना सातत्य पाहिजे आणि संयम पाहिजे. जर ते नसेल ना ते व्यवसाय बंद पडू शकतो. हा खूप महत्वाचा गुण आहे. तिसरा गुण म्हणजे आता बिझनेस हे 100 मीटरचं स्प्रिंट नाहीये तर ती एक मॅरेथॉन आहे मित्रांनो. कोणताही व्यवसाय स्थिर व्हायला ना किमान 1000 दिवस म्हणजे जवळपास आहे ना 3 वर्ष लागते. आणि सुरुवातीला कदाचित तुम्हाला नफा होणार नाही, तुम्हाला काही व्यवसाय चालणार नाही, तुम्हाला ऑर्डर मिळणार नाही. अशा वेळी ना व्यवसाय बंद करणं सोपं असतं, पण ते टिकून ठेवणं हेच एका व्यावसायिकाचं धैर्य आहे. आणि हे धैर्य जर तुमचं असेल ना तर तुम्ही व्यवसाय उतरा. म्हणजे घरच्या भाकरी खाऊन तुम्हाला 3 वर्ष काढणं असं मला हरकत नाही मित्रांनो. म्हणून तुम्हाला ना व्यवसायामध्ये संयम आणि सातत्य आवश्यक आहे. तुमचा स्वतःवरचा आणि तुमच्या आयडियावर विश्वास हवा. म्हणजे काय रोज छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना तुम्हाला सुधारणा करत राहणं म्हणजे
खूप महत्वाचं आहे, त्याला सातत्य म्हणतात मित्रांनो. आता चौथी गोष्ट काय माहिती का, नेटवर्किंग आणि संवाद कौशल्य तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे चौथी गोष्ट म्हणजे माणसं जोडण्याची कला आहे. तुमचा बिझनेस तुमच्या एकट्या जोरावर मोठा होऊ शकत नाही हो, कारण तुम्हाला तुमच्या टीमशी, पुरवठादारांशी आणि ग्राहकांशी प्रभावीपणे बोलता आलं पाहिजे. तुमची सेल्स स्किल जेवढी चांगली ना, तेवढा तुमचा बिझनेस मोठा होऊ शकतो. मग तुम्ही कसं बोलता ग्राहकांशी, तुमचा व्यवसाय कसा मोठा होईल, कसं तुम्ही ते गोष्टी बघू शकता, तुमचं कौशल्य कसं आहे, संभाषण कौशल्य, यावर तुमचा व्यवसाय टिकून राहतो मित्रांनो. आता योग्य लोकांशी ओळख असणं सुद्धा तुम्हाला व्यवसायात नवीन नवीन संधी मिळवून देतात. हे पण खूप महत्वाचं जर का. आणि पाचवी गोष्ट काय माहिती का, आर्थिक साक्षरता. आता ही खूप मोठी गोष्ट तुम्हाला सांगतो आता. शेवटची या पण खूप महत्वाची, शेवटची आणि अतिशय महत्वाची गोष्ट ही पैशाचं नियोजन कसं करायचंय. अनेक चांगले व्यवसाय ना फक्त चुकीच्या आर्थिक नियोजनामुळे बंद पडतात भाऊ. कारण व्यवसायातून येणारा पैसा आणि जाणारा पैसा याचा जर हिशोब ठेवला ना, तर तुमचा व्यवसाय चांगला राहू शकतो. आता व्यवसायाचा पैसा आणि स्वतःचा खर्च कधी एकत्र करू नका. कधी गुंतवणूक करायची, किती साठा ठेवायचा आणि नफ्याचा किती भाग पुन्हा व्यवसायात लावायचा, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता ना तुम्हाला अजिम प्रेमजींची एक गोष्ट सांगतो. विप्रो कंपनीचे मालक येते अजिम प्रेमजी, हे अब्जाधीश असूनही अत्यंत साधे आयुष्य जगतात हो. आता विप्रोच्या ऑफिसमध्ये आजही एका बाजूने वापरलेले कागद फेकून न देता दुसऱ्या बाजूने प्रिंटसाठी वापरले जातात मित्रांनो. आता एकदा एका हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे त्यांनी वेटरला टीप दिली नाही, कारण त्यांना वाटलं की सेवा आधीच बिलात समाविष्ट आहे. म्हणजे सर्व्हिस चार्ज होतो बिलामध्ये, हॉटेलच्या बिलामध्ये त्यांनी ऑलरेडी दिला असतो. आपण काय करतो, हॉटेलमध्ये जेव्हा गेलो की वेटरला 10, 20, 30 रुपये वेगळे देतो आणि बिल आपण वेगळं भरतो. पण अमित प्रेमजी मोठे होते, पण त्यांनी असं काही काम केलं नाही, वेटरला काही टीप वगैरे दिली नाही, कारण त्यांना वाटलं होतं की सेवा त्यांनी आधीच बिलामध्ये दिली होती. काही लोकांना वाटतं की हा कंजूसपणा आहे मित्रांनो, पण उद्योगाच्या भाषेत ना याला आर्थिक शिस्त म्हणतात. पैसा किती असला ना तरी त्याचा अपव्यय टाळणे ही व्यवसायाची पहिली पायरी मित्रांनो. मित्रांनो, हे होते 5 गुण. व्यवसाय करणं कठीण नक्कीच नाहीये, पण शक्य बी अवघडच आहे. जर तुमच्याकडे 5 गुण नसतील ना, तर तुम्ही ते व्यवसायात पडूच नका. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. फक्त तुम्हाला ना हे 5 गुण तुमच्या जीवनात आणावे लागतील भाऊ. या 5 पैकी तुम्हाला ना सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता वाटतो ना, ते मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, नक्की लाईक करा. आणि अशीच माहिती आणि अशाच माहितीसाठी ना आपलं चॅनल आहे ना सबस्क्राईबरला अजिबात विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.